नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. स्टेशन रोड परिसरात विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह आल्यानं 3.5 वर्षीय प्रीती गांगुर्डे हिचा झालेल्या मृत्यूप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलं आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून महावितरण आणि महापालिकेच्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करत कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पीडित कुटुंबाला किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत, पुनर्वसन आणि शासकीय योजनांचा लाभ देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील सर्व विजेचे खांब, डीपी आणि विद्युत यंत्रणांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करून धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती करावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. 10 दिवसांमध्ये मागण्यांवर निर्णय न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आक्रोश जनआंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. काल आयलानगर शहरामध्ये स्टेशन रोड परिसरामध्ये एक 3-3.5 वर्षाची अल्पवयीन मुलगी विजेच्या खांबाला करंट लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामध्ये ते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज अधीक्षक अभियंता महावितरण यांना आम्ही आज भेटलो. त्यामध्ये आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार कुटुंबाला, त्या गांगुर्डे कुटुंबाला तुटपुंजी मदत न करता तिला 50 लाखाची आर्थिक मदत करण्यात यावी. त्याचबरोबर जे काही समिती तुम्ही नेमणार आहेत त्या समितीमध्ये जे काही दोषी अधिकारी असतील किंवा ठेकेदार असेल किंवा पालिकेचे कर्मचारी असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. उगाच कोणाच्या दबावाला बळी पडून तुम्ही कोणावरही अन्याय करू नका अशी आज आम्ही प्रामुख्याने मागणी केलेली आहे. जर त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल झाला नाही आणि त्यांनी जे तिथल्या स्थानिक लोकांनी जे काही तक्रारी केल्या होत्या त्याच्यावर जर कारवाई करत नसतील आणि त्या कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्याला जर तुम्ही त्याच्याकडे खुलासा मागितला नाही तर आम्ही येत्या 10 दिवसामध्ये जर ह्या काही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार महावितरण कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जन आक्रोश उपलब्ध करून त्याचबरोबर आम्ही जागरण गोंधळ घालणार आहोत अशी आज आम्ही प्रामुख्याने मागणी केलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.